Next is genetic disorders. Genetic disorders are broadly grouped into two categories as Mendelian disorders and chromosomal disorders. Mendelian disorders are mainly caused due to alteration or mutation in the gene. For example, thalassemia, sickle cell anemia, color blindness, hemophilia and PKU. तर हे काय झाले आहेत? मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत. जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत ते दोन टाईपमध्ये डिवाईड झालेत. काय आहे? एक काय आहे मेंडेलियन डिसऑर्डर आणि दुसरं क्रोमोझोमल डिसऑर्डर. तर मेंडेलियन डिसऑर्डर का म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये काय होतं, जीनचं अल्टरेशन म्हणजे जीनमध्ये काहीतरी चेंजेस होतात तेव्हा ते मेंडेलियन डिसऑर्डर आहे. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये काय असणार आहेत, क्रोमोझोममध्ये जे काही चेंजेस असणार आहेत त्याच्यामुळे होणारे डिसऑर्डरना काय म्हणणार, क्रोमोझोमल डिसऑर्डर. ऑन द अदर हँड chromosomal disorders are caused due to absence or excess of one or more chromosome or their abnormal arrangement. For example, Down's syndrome, Turner's syndrome and Klinefelter syndrome etc. म्हणजे काय होतं क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये तर नॉर्मल जे 46 क्रोमोझोम्स असतात किंवा 23 पेअर्स आहेत तर त्याच्यामध्ये एखादा क्रोमोझोम जास्त असेल किंवा एखादा कमी असेल किंवा इवन जे प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये काहीतरी डिसऑर्डर्स असतील, असं काहीतरी असेल. ओके. सो फर्स्ट इज थॅलेसेमिया. थॅलेसेमिया इज ॲन ऑटोझोमल इनहेरिटेड recessive disease. Hemoglobin molecule is made up of 4 polypeptide chains, 2 alpha and 2 beta chains. The synthesis of alpha chain are controlled by 2 closely linked genes on chromosome 16, while the synthesis of beta chain is controlled by a single gene on chromosome 11. Depending upon which chain of hemoglobin is affected, thalassemia is classified as alpha thalassemia and beta thalassemia. It is caused due to deletion or mutation of gene which codes for alpha and beta globin chain that result in abnormal synthesis of hemoglobin. तर काय होतं थॅलेसेमियामध्ये हिमोग्लोबिन जे आहे त्याचं सिंथेसिस ॲबनॉर्मल होतं आणि कसं काय होतं तर क्रोमोझोममध्ये जो 16 क्रोमोझोम आहे त्याच्यावरती बीटा तयार होतं आणि 11 क्रोमोझोमवरती अल्फा 16 क्रोमोझोमवरती अल्फा आणि 11 क्रोमोझोमवरती बीटा तयार होतं. ओके. तर कुठल्या क्रोमोझोमवरती डिसऑर्डर आहे त्याच्यावरून त्याचा तो जो थॅलेसेमिया आहे तो डिस्क्राईब होतो. जर अल्फा असेल म्हणजे 16 क्रोमोझोमवरचं असेल तर अल्फा थॅलेसेमिया आणि 11 क्रोमोझोमवरचं असेल तर बीटा थॅलेसेमिया. ओके. इन थॅलेसेमिया पर्सन शो सिम्पटम्स लाईक ॲनेमिया, pale yellow skin, change in size and shape of RBCs, slow growth and development, dark urine etc. तर थॅलेसेमियामध्ये काय काय सिम्पटम्स दिसतात तर ॲनिमिया म्हणजे वीकनेस येतो, हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी होतं. त्याच्यानंतर स्किनचा कलर पेल येल्लो होतो. त्यानंतर RBCs प्रेझेंट असतात, रेड ब्लड सेल्स, त्यांची साईज आणि शेप पूर्णपणे इरेग्युलर होतो. ओके. मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज नीडेड टू दिस पेशंट. थॅलेसेमिया डिफर्स फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. तर त्यांच्यामध्ये ब्लड ट्रान्सफर जास्त करावं लागतं. द फॉर्मर इज क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथेसिसिंग फ्यू ग्लोबिन मोलेक्यूल while the latter is qualitative problem of synthesizing incorrectly functional globin. म्हणजे जे हिमोग्लोबिन आहे त्याचं इनकरेक्ट सिंथेसिस होतं, म्हणजे नॉर्मल जसं सिंथेसिस व्हायला पाहिजे तसं होत नाही, त्याच्यामुळे हा जो डिसऑर्डर आहे ते कॉज होतं. ओके. नेक्स्ट आहे डाऊन्स सिंड्रोम. तर ह्या डाऊन्स सिंड्रोमला 21st ट्रायसोमी असं सुद्धा म्हणतात. This syndrome is caused due to an extra copy of chromosomal number 21st.
It is show it shows presence of 3 copies of 21st chromosome instead of homologous pair. These individuals will have 47 chromosome instead of the नॉर्मल नंबर 46. तर नॉर्मल 46 क्रोमोझोम्स असतात. तर इथे काय होतं, ज्यांच्यामध्ये डाऊन सिंड्रोम आहे त्यांना तर एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे. जो 21st क्रोमोझोम असतो तो क्रोमोझोम तिथे एक्स्ट्रा आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, तर त्यांच्या बॉडीमध्ये 47 नंबर क्रोमोझोम असतात. की इथे आपण बघतोय की टोटल 23 पेअर्स दाखवल्यात. तर त्याच्यातली जी 21 पेअर आहे, 21st पेअर जी आहे त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे. नॉर्मल सगळ्या पेअर आहेत, त्याच्यात पेअर म्हटल्यावर काय 2-2 क्रोमोझोम आहेत. पण 21मध्ये काय आहे तर 3 क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, 21st ट्रायसोमी असं सुद्धा म्हटलं आहे. तर सिम्पटम्स काय काय असतात त्यांच्यामध्ये, डिस्टिंक्ट फेशियल फीचर्स लाईक स्मॉल हेड, इयर्स अँड माउथ. फेस इज टिपिकली फ्लॅट अँड राउंडेड विथ फ्लॅट नोज, ओपन माउथ अँड प्रोट्रुडिंग टंग. आईज स्लॅन्ट अप अँड आउट विथ इंटरनल इपिकॅन्थल फोल्ड. फ्लॅट हँड अँड स्टबी फिंगर अँड पाम इज ब्रॉड विथ सिंगल पाम क्रिस्प. तर काय काय सिम्पटम्स सांगितले आहेत, तर त्यांच्या हेडची साईज स्मॉल असते. इयर, माउथ, फेस टिपिकली फ्लॅट. तर फेस वगैरे कसं आहे, एकदम टिपिकली फ्लॅट असतं, नोज पण फ्लॅट. आणि माउथ त्यांचं नॉर्मली सारखं ओपन राहतं. आणि टंग प्रोट्रुडिंग म्हणजे त्यांना बोलायला नीट जमत नाही. ओके, असे वेगवेगळे काही आहेत त्यांच्यामध्ये दिसणारे सिम्पटम्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे टर्नर सिंड्रोम. तर ह्याला काय म्हटलं आहे, एक्स मोनोझोमी असं सुद्धा म्हटलं आहे. इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. तर ह्याच्यामध्ये काय होतं आहे, तर जो गॅमेट फॉर्मेशन होतं त्याच्यात एक गॅमेट फॉर्म होत नाही. इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ऑटोझोम विथ X0. म्हणजे एकच सेक्स क्रोमोझोम जे 2 असतात त्यातला एकच तयार होतो आणि एक होतच नाही. दे आर फिनोटायपिकली फिमेल. दे हॅव अ शॉर्ट स्टॅच्युअर height and web neck, lower posterior hair line, broad shield shaped chest, poorly developed ovaries and breast, and low intelligence. तर यांच्यामध्ये काय नॉर्मल क्रोमोझोम नंबर किती असतो तर 45. नॉर्मल किती असतो 46. ओके, तर यांच्यामध्ये एक क्रोमोझोम कमी असल्यामुळे 45 क्रोमोझोम्स असतात. आणि तर हे जे मोस्टली काय असतात फिमेलच असतात, कारण काय आहे एक्स क्रोमोझोम प्रेझेंट आहे. ओके, लास्ट आहे क्लीन फिल्टर सिंड्रोम. त्याच्यामध्ये काय आहे तर XXY मेल्स असं म्हटलं आहे. इट इज क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम इन मेल्स. तर मेलमध्ये काय होतं, एक एक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा येतो आणि म्हणजे काय होणार आहे 46 क्रोमोझोमच्या ऐवजी 47 क्रोमोझोम्स तयार होतील. thus जीनोटाइप ऑफ इंडिव्हिज्युअल इज 44 + XXY. ओके, तर दे आर डिस्क्राइब्ड ॲज फेमिनाइज मेल्स. तर ते कसे असतात, मेल असतात पण त्यांच्यामध्ये थोड्याफार फिमेल कॅरेक्टरसुद्धा दिसून येतात. एक्स्ट्रा क्रोमोझोम इज अ रिझल्ट ऑफ नॉन डिसजंक्शन ऑफ एक्स क्रोमोझोम ड्युरिंग मिओसिस. तर मिओसिसमध्ये एक्स क्रोमोझोमच्या इथे जी मिओसिस स्टेज असते त्यात काय होतं, एक्स क्रोमोझोमचं नॉन डिसजंक्शन म्हणजे ते प्रॉपर होत नाही. तिथे स्टेजेस ज्या असतात, फेजेस ज्या असतात त्या फेज प्रॉपर होत नाहीत. त्याच्यामुळे एक एक्स क्रोमोझोम काय होतं एक्स्ट्रा येतो. ओके, इंडिव्हिज्युअल इज मेल अँड हॅज ओव्हरऑल मस्क्युलिन डेव्हलपमेंट. Voice pitch is harsh and have underdeveloped testes.
तर त्यांचा आवाज कसा आहे थोडा हार्श म्हणजे थोडा वेगळ्या प्रकारचा असतो. दे आर टॉल विथ लाँग आर्म, फेमिनाईन डेव्हलपमेंट अँड नो स्पर्मॅटोजेनेसिस, देअरफॉर इंडिव्हिज्युअल आर स्टराईल. तर त्यांच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होत नाही म्हणजे स्पर्म्स फॉर्म होत नाहीत, त्याच्यामुळे ते स्टराईल राहतात. म्हणजे काय तर त्यांच्यापासून पुढे नवीन यंग वन्सना ते जन्म देऊ शकत नाहीत. ओके, थँक्यू.